नमस्कार, आपण पाहत आहात डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्क। हलसिद्धनाथ नगर येथील रस्ता गटार गेली चोरीला, ग्रामपंचायत प्रशासनाचे लाखो रुपयाचे नुकसान। निप्पाणी तालुका कोगनोळी हलसिद्धनाथ नगर येथील ग्रामपंचायतच्या वतीने लाखो रुपये खर्च करून 2022-23, 24-25 सालातील नरेगा योजनेअंतर्गत रस्ता मुर्मीकरण व साईटला गटर अशा प्रकारे कामाची मंजुरी घेऊन सदर काम पूर्ण झाले असे दाखवून अर्धवट काम करून या कामांचे संपूर्ण बिल शासनाकडून घेतलेले आहेत। ज्या मुर्मीकरणासाठी शासनाकडून पैसे घेतले तिथे मुर्मीकरण तर सोडा, पण रस्ताच नाही। अगोदर असणारी पायवाट देखील येथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी या रस्त्यावरती अतिक्रमण केले आहे। पूर्वी असणारा सर्जेराव वडर यांच्या घरापासून ते कल्लाप्पा पवार वडर यांच्या घरापर्यंत सरळ जाणाऱ्या रस्त्यावरती येथील सदस्यांनी कब्जा करून हा रस्ता बंद केलेला आहे। गटारीचे अमाप पैसे मंजूर करून घेऊन थोडीच गटार बांधण्यात आली आहे आणि त्याचे संपूर्ण बिल लाटण्याचे काम येथील सदस्यांनी केले आहे। अर्धवट असलेली गटर आणि बंद केलेला रस्ता यामुळे येथील स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे। विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही प्रकारच्या कामाचा ठेका देता येत नाही, तरी पण या सदस्यांनी काम घेऊन त्याची बिले घेतलीच कशी, हाच मोठा प्रश्न निर्माण होत आहे। हा सगळा प्रकार ग्रामपंचायत प्रशासनाला माहित नसेल का, आणि जर असेल तर ग्रामपंचायत प्रशासन गप्प का, असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे। गटारी तर नाहीतच, मात्र पूर्वीचा जो येण्या जाण्याचा रस्ता होता तोही बंद करण्यात आला आहे। हे सगळं प्रकरण पाहता एक जुनी म्हण आठवत आहे, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं, अशी अवस्था दिसून येत आहे। कागदोपत्री रस्त्याचे मुर्मीकरण झाले, साईटला गटार झाली, मंजूर झालेली बिलेही काढून घेण्यात आली, मग सत्यात असणारी रस्ता आणि गटार गेली कुठे? प्रशासन तर खोटं बोलत नाही ना, म्हणून म्हणावं लागतं हलसिद्धनाथ नगर येथील रस्ता व गटार गेली चोरीला। या संपूर्ण भ्रष्टाचाराचा उलगडा येथील चिक्कोडी तालुका SC/ST कोर कमिटी सदस्य श्री महावीर आवटे, सुधीर माने, सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ आवटे, अवधूत ढोबळे, रामदास ढोबळे, बेळगाव जिल्हा पॅन्थर संघटना संघटक अमर दाभाडे या सामाजिक कार्यकर्त्यांच्यामुळे हा भ्रष्टाचार उघडकीस आला असून जिल्हा पंचायतकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। चला तर पाहू येथील सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी दिलेली आपली प्रतिक्रिया। आम्हाला पहिल्यापासून याकडे त्याकडे तर जागा होता, आम्हाला जागा तेवढा पाहिजे। आम्हाला या जायला वाट नाही, उद्या लगीन वराड कुठलं पेशंट असलं म्हणजे आम्हाला न्यायचं कुठनं अडचण होत्या। एवढंच आम्ही ग्रामपंचायतीला विनंती करतो, रस्ता तेवढा आम्हाला करून द्या। 2022-23 या आर्थिक वर्षात नरेगामधून मंजूर झालेला हा रस्ता अतिक्रमण करून ग्रामपंचायत सदस्यांनी हडपलेला आहे। तसेच 2025-26 साली मंजूर झालेली गटर अर्धवट करून तिची पूर्ण बिलं काढून घेण्यात आलेली आहेत। यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, PDO हे सगळे सामील असून या सर्वांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही मागणी जिल्हा परिषदेकडे केलेली आहे। सदर मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषदेने योग्य ती कारवाई करावी। तर आता पाहावं लागेल दोषी ग्रामपंचायत सदस्यावर कारवाई होते का, नागरिकांसाठी पूर्वीसारखा रस्ता खुला होऊन येथील नागरिकांना न्याय मिळतो का? अशाच स्पष्ट व बेधडक बातम्या पाहण्यासाठी आजच डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करायला विसरू नका। डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्कसाठी कोगनोळीहून प्रीतम शिंत्रे।